नंतर मग आपल्या लाडक्या नेत्या पंकजाताईचं या ठिकाणी भाषण होणार आहे। मी आमंत्रित करतो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब। आदरणीय पंकजाताई, आदरणीय प्रीतमताई, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या उमेदवार नमिताताई मुदडा, राजेश्वर चव्हाणजी, बाळासाहेबजी, सलीम जहांगीर, शेख रहीमबाई, नेताजी शिंदे, राम कुलकर्णी, मंचावर उपस्थित महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे सन्माननीय नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्याकरता अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। कारण या निवडणुकीमध्ये कोणा उमेदवाराचं भविष्य ठरणार नाही, पण जर योग्य उमेदवाराला आपण निवडून दिलं तर या अंबेजोगाई शहराचं, मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही। – 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। आज 75 वर्ष झाली आणि या 75 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला जवळपास 60 वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली। ग्रामपंचायत काँग्रेसची होती, जिल्हा परिषद काँग्रेसची होती, पंचायत समिती काँग्रेसची होती, मुंबईत राज्य काँग्रेसचं होतं, दिल्लीत राज्य काँग्रेसचं होतं। बैलजोडी होती, लोकांनी बैलजोडीवर ठप्पे मारले, मग गाय वासरू आला, गाय वासरूवर ठप्पे मारले, मग पंजा आला, मग पंजावर ठप्पे मारले आणि आज काँग्रेस अनेक वेळा तुटली आणि अनेक वेळा बदलली। काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला होता। 20 कलमी, 40 कलमी, 5 कलमी, 8 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा झाल्या आणि गरिबी हटाव हा नारा काँग्रेसने दिला। पण या देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याची गरिबी नाही हटली। काँग्रेसच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, चेले चपाट्यांची आणि चमच्यांची मात्र गरिबी हटली। या 60 वर्षामध्ये चुकीचं आर्थिक धोरण आणि भ्रष्ट प्रशासनामुळे देशाचा सत्यानाश झाला। गावं निग्लेक्ट केले गेले। मी आता एका कमिटीचा अध्यक्ष आहे, फायनान्स मिनिस्टरही माझ्याबरोबर आहेत। त्या काळामध्ये एअर इंडिया, इंडियन एअरलाईन्स सुरू केली, 70,000 कोटीचा घाटा। स्टील फॅक्टरी सुरू केल्या, घाटा। कर्नाटकमध्ये सोन्याची खाण सुरू केली, घाटा। म्हणजे चुकीचं आर्थिक नियोजन केल्यामुळे उलट लोकांचाही नुकसान झालं आणि देशाचाही फायदा झाला नाही। ज्या काळामध्ये एकच एअरलाईन्स होती त्यावेळी नागपूर ते मुंबई तिकीट 10,000 रुपये होतं आणि ज्यावेळी प्रायव्हेट एअरलाईन्स सुरू झाली तर 4,000 रुपयावर आलं। त्यामुळे नेहरू सरकारने, नेहरूजींच्या सरकारने त्यावेळी रशियाच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि त्याचा परिणाम असा झाला की आज मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो काही झाला नाही। आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे, आपल्याच मतदारसंघामध्ये मी या जिल्ह्यामध्ये 10,000 कोटी रुपयाची कामं केली आणि मी असा मंत्री आहे की मी लोकांसमोर हे सांगतो की माझ्याजवळ पैशाची कमी नाही आहे। 2-3 हजार कोटीच्या चिल्लर कामाच्या उद्घाटनाला तर मी जातच नाही, खोटं बोलत नाही, खोटं आश्वासन देत नाही। पण या देशामध्ये पैशाची कमी नाही आहे, या देशामध्ये देशाच्या विकासाकरता इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे। काँग्रेसच्या काळामध्ये केवळ आश्वासनं दिल्या गेली
आणि म्हणून 10 वर्षामध्ये भारत सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या भारत सरकारने जे काम केलं, जे काँग्रेसने 60 वर्षामध्ये केलं नाही ते 10 वर्षामध्ये आमच्या सरकारने करून दाखवलं. तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांना काँग्रेस पार्टीने निग्लेक्ट केलं. माननीय गोपीनाथरावांच्या नेतृत्वाखाली मी जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होतो तेव्हा जेव्हा मी शपथ घेतली तेव्हा गोपीनाथरावांनी मला विचारलं की नितीन, माझ्याकडे 2 खाती आहेत, एक ऊर्जा विभाग आहे आणि एक बांधकाम विभाग आहे, तुला कोणतं खातं पाहिजे? मी त्यांना म्हणलं तुम्हाला जे द्यायचं असेल ते द्या. ते म्हणाले असं आहे की सध्या एनरॉनचा प्रश्न जरा अडचणीचा आहे, त्यामुळे ते खातं मी माझ्याकडे ठेवतो आणि तुला बांधकाम खातं देतो. त्यांनी मला बांधकाम खातं दिलं. मी मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल बांधले, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधला, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला, पण सरकारी बजेटमधून नाही बांधला. मी असं ठरवलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला जायला मजबूत रस्ता करायचा आहे आणि म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, 55 उड्डाणपूल आणि वरळी बांद्रा करता मी मार्केटमधून लोकांकडनं पैसे उभे केले आणि सगळं PWDचं बजेट गावं जोडण्याकरता जवळपास 16,000 गावांना मजबूत रस्त्याने जोडायचं काम केलं. आमचं सरकार गेल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले. त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं, नितीन, हिंदुस्थानमधल्या प्रत्येक गावाला जोडणारी एक चांगली योजना तू तयार कर. माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार झाली आणि त्या कमिटीमध्ये 3 महिने काम केल्यानंतर मी ती योजना अटल बिहारी वाजपेयींना सोपवली आणि 1 महिन्यामध्ये त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी त्या योजनेची घोषणा केली. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तुमच्याही भागामध्ये अनेक भागात त्या योजनेमुळे रस्ते झाले. काँग्रेसच्या काळात नाही झाले, पण या देशाच्या इतिहासामध्ये 6.5 लाख गावापैकी 3.5 लाख गावांना मजबूत रस्त्याने जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये कोणी नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी. सिंचनाच्या सुविधा नव्हत्या. शेतकऱ्याच्या शेतीला जर पाणी मिळालं तर शेतीचं उत्पन्न दुप्पट होऊ शकतं, पण पाण्याची व्यवस्था नाही. गावाची अवस्था काँग्रेसच्या काळात अशी होती की गावात प्यायला पाणी नाही, गावात जायला रस्ता नाही, शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाही, शिक्षक असेल तर बिल्डिंग नाही, दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही, तिन्ही असेल तर शिक्षण नाही. दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर असेल तर नर्स नाही, नर्स असेल तर डॉक्टर नाही, दोन्ही असेल तर दवाई नाही, आणि तिन्ही असेल तर कोण मरायला जाईल अशी दवाखान्याची स्थिती. मला दुर्बुद्धी झाली. मी कॉलेजमध्ये शिकत होतो. मला सांगितलं तू कर्ज घेऊन डेअरी टाक. मी माझ्या शेतीवर एक